बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकतीच मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। त्यांचा परिवार या ठिकाणी आहे। त्या सर्व परिवाराने एकत्र बसून जो शपथविधी आहे तो टीव्हीवर बघितलेला आहे। त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते आपण जाणून घेऊया। त्यांचे बंधू जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, काय नेमक्या भावना आहेत? आज मंत्री मंडळात शपथविधी पार पडला। आज म्हणजे खऱ्या अर्थाने जे दिवाळी आली घरा, संत आले घरा, दिवाळी साजरी करा म्हणजे एवढं दिवाळी दसरा म्हणजे एवढा मोठा आज आनंद आज आम्हाला झालेला, सर्व कुटुंबाला, जाधव परिवाराला आज आनंद झालेला आहे। आज भाऊवर जो मोदी साहेबांनी आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास टाकला त्यांना ते नक्कीच न्याय देतील, त्या विश्वासाला ते नक्कीच पात्र राहतील अशी भावची, आणि त्यांच्या हातून नक्कीच शेतकऱ्यांचं, गोरगरिबाचं, कष्टकऱ्यांचं भलं होईल हीच विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आम्ही। त्यांचे काका जे आहेत ते आहेत। काका, काय भावना आहेत? आज मंत्रिमंडळात खासदार साहेबांनी शपथ घेतलेली आहे आणि कुठलं मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा आपल्याला? एक तर आनंदाचं वातावरण तयार झालेलंच आहे चोपडे, आणि त्यांच्या हातून या देशाची, या कामगाराची, या महिला बचत गटाची, यांच्या ज्या काही भावना येतात, काही जे मोठे प्रश्न येतात, बेरोजगारीचे, शेतीचे, पाण्याचे, हे सर्व प्रश्न चांगल्या प्रकारे ते सोडवण्याचा प्रयत्न करतील। आणि शेतीचा त्यांना छंद असल्यामुळं एक शेती बाबतीत जर त्यांना एक मंत्रिपद मिळालं तर ते खूप चांगलं होऊन जाईल। ग्रामीण भागात भाऊंचं जे नाव या ठिकाणी भूमिपुत्र म्हणून ओळखले जातात, कसा आनंद साजरा केला? भूमिपुत्र म्हणजे शेतीची खूप आवड आहे त्यांना। स्वतः शेतीत ते इथं पण शेतीत म्हणजे तिथून आल्यानंतर जातात तिथं हो ट्रॅक्टर चालवणं आहे हे सर्व बिलकुल ते त्याला म्हणजे आवड आहे शेतीची, म्हणून ते भूमिपुत्र असं हे केलेलं आहे। शेतीमध्ये जाणं, सगळे व्यवस्थित हे करणं। निश्चितच खासदार प्रतापराव जाधव यांचे मोठे बंधू या ठिकाणी आहेत। भाऊ, काय सांगाल, कसा आनंद या ठिकाणी व्यक्त केला जात आहे? हा दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस उजळलेला आहे। जे आम्हाला कार्यकर्ते आम्हाला सांगत होते, विरोधी पक्षाचे कार्य सांगत होते की भाऊ कोण्या हाती येत नाहीत, भाऊ तिसऱ्या नंबरावर राहणार इथं, पण आमचा पांडुरंगावर, संत गजानन महाराजावर व तुळजाभवानीवर आमचा एवढा काही विश्वास होता की आम्ही 100% निवडून येणार। आम्ही सर्व जाधव परिवार देवाच्या पायाजवळ बसलेले होते, आणि जी देवाला आम्ही हाक दिली ती देवानं आमची हाक ऐकली आणि आज आमचा विजय झाला। हा आमचा विजय असून कार्यकर्त्याचा सुद्धा आमचा विजय, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आमच्यासाठी फार मेहनत केलेली आहे। आज त्यांचा पण आमच्यासोबत विजय आहे। निश्चितच त्यांच्या काकू जे आहेत ते आहेत। काकू, काय नेमक्या भावना आहेत आज? आज खूप मला आनंद झाला, चांगली गोष्ट आहे, मला आनंद झाला जास्त। निश्चितच या ठिकाणी जे आहे परिवारातच नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरात या ठिकाणी आनंद जो आहे व्यक्त केला जात आहे, उत्सव साजरा केला जात आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।